शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे। त्यांच्या जीवन कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। चौंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे मालमत्तेच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर लाकडी रॉडने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री 8च्या सुमारास घडली। या प्रकरणी जखमी वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। सदाशिव शंकर भिंगारदेव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते निवृत्त सुभेदार असून कुटुंबासह राहतात। त्यांचा मुलगा शिवम भिंगारदेवे याला गांजा व मद्याचं व्यसन असून तो वारंवार पैशासाठी घरात वाद घालत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। रविवारी रात्री 8च्या सुमारास हा प्रकार घडलाय। यावेळी सर्वजण घरी असताना शिवम याने वडिलांना त्यांच्या नावावरील सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली। मात्र सदाशिव भिंगारदेवे यांनी मुलगा कोणतेही काम करत नसल्याने तसे करण्यास नकार दिला। त्यामुळे संतप्त झालेला शिवमने हातातील लोखंडी रॉडने वडिलांना मारहाण केली। वन विभागाच्या जिल्हा कार्यालयातील चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून दोघा चोरट्यांना अटक करण्यात आलाय। या घटनेतील आणखी 2 संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे। 18 एप्रिल रोजी पहाटे 2:15 वाजेच्या सुमारास वन विभागातील कार्यालय येथे धाडसी चोरी झाली। यावेळी रात्रपाळीवर असलेले वन मजूर रमेश पोपट शेळके यांना 4 अज्ञात चोरट्यांनी अशोकाच्या झाडाला बांधून ठेवलं। त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे 20,000 रुपये किमतीची 2 चंदनाची झाडे चोरून नेली। या प्रकरणी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोलेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्त टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। प्रकाश ज्ञानदेव सरपे असे जखमी विश्वासाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरुणाला हकलल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलाय। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे। सोमवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता। उष्णतेच्या कडक झळांनी नागरिकांची दिवसभर होरपळ झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। जिल्ह्यात सरासरी 41°C तपासणी नोंद झाली आहे। रविवारी तापमानाचा पारा 40°च्या आसपास होता। सोमवारी मात्र उष्णतेने कहरच केला। सकाळी 8 वाजल्यापासून जोरदार चटके भाजण्यास प्रारंभ झाला। दुपारी 12 नंतर मात्र उन्हाच्या झळा तीव्र झाल्या, त्यामुळे घराबाहेर पडणे मुश्किल झालं। दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत जिल्ह्याभरातील तापमान सरासरी 41°C आसपास नोंदवलं गेलंय। शहराची खबरबातमध्ये येथे सांगतोय मी पात्र न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।